नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. काय करणार आता, वैताग आलाय. वैताग म्हणजे खूपच वैतागलोय आता. नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सकाळचे 9:15 वाजलेत मित्रांनो. आज पण आपलं लोडिंगचं काहीही झालेलं नाही, कारण की आज ट्रान्सपोर्टवालाच आला नाही परत. 12 टायर एक पण गाडी हल्ली नाही. 10 टायर हल्ले, एक गाडी हल्ली 10 टायर, आणि 6 टायर वगैरे हल्ल्या गाड्या. त्याच्यामुळं आज पण आपलं पुतळा झालेला आहे. आता तर काय करायचं काय सुचना. आलोय पार्किंग मध्ये, नाश्ता वगैरे तिथंच केला. सगळेजण होतो आम्ही गाडीवाले. नाश्ता वगैरे करून आलोय आता पार्किंग मध्ये. आता आंघोळ करायची दुपारी. आणि आजचा दिवस पण काय ब्लॉग मध्ये पण काय बनवू काय कळत नाही. तेच 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 आता 8वा 9वा दिवस याचा आजचा आपला. काय बोलायचं आणि काय करायचं आणि काय तुम्हाला दाखवायचं हेच कळत नाही. तरी सुद्धा बनवतोय आपलं. बघूयात आता. फोन पण उचलत नाही ट्रान्सपोर्टवाला. त्याला फोन लावले 2-3, पण काय रिस्पॉन्सच नाही, उचलतच नाही. जर काय निघालं तर तो फोन करल, नाहीतर आता गेलं उद्यावर. आता उद्या व्हायलाच पाहिजे, नाहीतर शनिवारी तर अवघड आहे फार. बघूयात मित्रांनो आता काय होतं. आलोय तर पार्किंग मध्ये. काय बोलायचं आता हेच सुचना मला. बघूयात आता. थोड्या वेळाने जर बाहेर वगैरे पाठायचं म्हणतात, स्वयंपाक करूयात जाऊयात. काय काल पण म्हटले होते की गावात जाऊन गॅस वगैरे भरून आणूयात वगैरे, पण दुपारनंतर ते सगळी गँग कुठं गायब झालते ते परत मला संध्याकाळीच दिसले. आज पण म्हणतात जर गावात जायचं तर तेवढंच जरा टाइमपास वगैरे होईल, नाही तर हायच आपलं पार्किंग आहे की पार्किंग. बघूयात आता काय म्हणतात ते लोक. मित्रांनो दुपारचा 1 वाजलाय. बसलो आपल्या गाडीतच टाइमपास करत. आंघोळ वगैरे केली, पाणी वगैरे सोडलं होतं, त्याच्यामुळं आंघोळ वगैरे करून घेतली. 1 दिवस आड आंघोळ चालू आहे. वातावरण जरा गार आहे, त्याच्यामुळं दररोज आंघोळ करायची इच्छा नाही होत. पण 1 दिवस आड करतोय आता आंघोळ. ती गाडी काढली खालच्या पार्किंगला होती गाडी आपली. तिथून काढून जरा बाहेर आणली आता रोडच्या बाजूला. इथंच मेन रोड आहे बघा, गाडी दिसते जायला. मेन रोडच्याच एकदम बाजूला आणून लावली. जरा म्हटलो जागा वगैरे चेंज करून बघावे. आणि समोर ते दिसते तिथं निळ्या कलरची जाळी लावली. तिथं आम्ही जेवायला वगैरे जातो, तुम्ही बघत असता. समोर ते लोक बाथरूमचं काम करत आहे. बाथरूम जरा खराब झालंय आमचं, त्याचं काम चालू आहे. त्यामुळं आज आम्हाला तिथं जेवण वगैरे काय भेटणार नाही. त्यांनी सांगितलं आज जरा जेवण वगैरेचा तुम्ही दुसरीकडे बंदोबस्त करा. तर बहुतेक गावात जायला लागेल जेवणासाठी. गावात म्हणजे आपल्या ऑफिस आहे इथं अजून एक दुसरं दुकान आहे. ते लोक पण देतात, पण ते पार्सल देतात. तिथं जेवायला वगैरे सोय नाही, तर गाडीत नाही तर तिथून आणायचं पार्सल, आणि आपण गाडीत बसून जेवू शकतो. तर बघू आता. संध्याकाळी आहेत ओळखीच्या आपल्या गाड्यात. सगळ्यांचा विचार काय होतं ते जसं म्हणतील तसं. एक तर गावात जाऊ, नाही तर इथूनच बाजूनीच पार्सल वगैरे आणू. बघूयात काय होतं. अजून दुपारपर्यंत तर काय झालं नाही. ती आपल्या ओळखीची एक नानाची गाडी होती. 2 नाना आहेत इथं आलेले. एक आपल्या बरोबरचेच आहेत, फिरोज शेठची गाडी आहे ती गाडी आहे. ते दुसरे नगरचे आहेत नाना आहे. ते गेलेत कोबू भरायला. रानात वगैरे गाडी घालायची. 2 जण आहेत, पण ते गेलेत आता राणे बिवनंदा गेलेत. तर असा आमचा दिवसभराचा बोर कार्यक्रम चालू आहे दररोज. काय करणार आता. वैताग आलाय. वैताग म्हणजे खूपच वैतागलोय आता. उद्या तरी व्हायला पाहिजे. त्यात आज ट्रान्सपोर्टवाला आलाच नाही, त्याच्यामुळं जास्त प्रॉब्लेम झाला. तो आला असता तर कमीत कमी आज गाडी हल्ली असती. बघायत जरा विचार चाललाय आता. ही लाईन जरा चेंज करून जरा दुसरीकडे कुठं तरी जायला पाहिजे, कारण की एकाच जागी अडकून काय फायदा नाही. आता थोडे पावसापर्यंत म्हणजे दिवाळीपर्यंत हेच हाल चालणार.
गाडी जरा थांबणार, एवढे दिवस नाही थांबायची पण थांबणार हे तर नक्की आहे. त्यामुळं काहीतरी दुसरी हालचाल करायलाच पाहिजे. असं अडकण्यात काय फायदा नाही. बघू कुंदन शेठला बोलून बघायचं की जरा दुसरीकडे वगैरे बघूयात, पण काय म्हणतात बघूया आणि जाऊयात जरा दुसऱ्या लाईनला. जरा वेगळं पण होईल, जरा वेगळा रूट वगैरे जाता येईल. कुंदन शेठ म्हणतील तसं करूयात, पण काय म्हणतात बघूयात. पण बोलणार आहे मी, तसं बोलणं झालंय आमचं दोनदा तीनदा. कलकत्ता लाईन चालायची होती, पण नेमकं आम्ही कधी गेलेलो नाही एवढ्या लांब कलकत्ता वगैरे साईडला. आणि गाड्या वगैरे एखादी गाडी जर जोडीला असेल तर काय नाही फरक पडणार. तो जो आपल्या बरोबर पंकज होता मागच्या वेळेस पप्पूच्या गाडीवर आता ट्रिप मारली, तो चाललेला कलकत्ता लाईनला. तो म्हटलाय की आपण चालू म्हणून. तर बघूयात काहीतरी मार्ग काढून तर दुसऱ्या लाईनला चाललो तर चालू शकतो. आता इथं कंटाळा यायला लागला बसून बसून खूपच. म्हणजे आतापर्यंत रेकॉर्ड झाले आमचं एवढं 9 दिवस, म्हणजे खूपच झाले. त्यात आता उद्यावर गेलं म्हटलं, उद्या परत काय होतं काय नाही, कारण की गावातल्या गाड्या नेमका पुढे आलेल्या आहेत, त्याच्यामुळं फारच अवघड आहे. बघूयात आता. बसलोय आता जेवायचं, तर आता काही इच्छा नाही कारण की सकाळी नाश्ता भरपूर करून आलोय, चहा वगैरे पिऊन आलो आता जस्ट बाजूला. बघूयात आता नेमकं काय करायचं आणि काय नाही. हाय तोपर्यंत गाडीतच बसलोय, सगळे जो तो आपल्या आपल्या गाडीत बसलेत, किती वेळ गप्पा मारणार. तर आलोय आता गाडीमध्ये बसलोय. नंतर जेवायला वगैरे जर गावात गेलो तर तिथले व्हिडिओ वगैरे काढून. मित्रांनो रात्रीचे 8 वाजलेत, गाडीत बसलो, जेवण करत आहे. आज आमच्या कॅन्टीन वाल्याची इथं जरा काम चालू होतं, दुपारी तुम्हाला दाखवलं. त्याच्यामुळे त्यांनी पहिले आम्हाला म्हटलं, त्याला फोन केला होता 4-5 वाजता की जेवण भेटेल का, तर नाही म्हटला. आणि नंतर परत 7 वाजता म्हटला की भेटेल म्हणून. तोपर्यंत आम्ही ऑर्डर वगैरे देऊन आलतो, बाजूला एका जागी भेटतं पण पार्सलच देतात ते, तिथं सांगितलं होतं. तर जेवायला बसलोय आता, आपल्या गाडीत पार्सल घेऊन आलोय, जेवण चालू आहे. इथं भाजी आणि अंड्याचं कालवण आणलंय आणि चपात्या आणि राईस आहे. तर या मित्रांनो जेवायला. जेवण करून आता झोपायचं. आता बघू उद्या काय होतं आपल्या मालाचं, नक्की नाही अजून. आज दिवसभरात तर काय ट्रान्सपोर्ट वाल्याचा फोन वगैरे नाही आला. बघूयात मित्रांनो काय होतं आता उद्या सकाळी. तर या जेवायला मित्रांनो. रात्रीचे 10 वाजलेत, जेवण वगैरे तर झालं 8लाच, लवकर जेवलो होतो. आज पण दुपारी जेवण नाही केलं कारण की आपल्या इथं ती कॅन्टीन होतं, तिथं जर काम चाललं होतं त्यांचं, त्याच्यामुळं काय दुपारी तिथं जेवता नाही आलं. पण सकाळी नाश्ता वगैरे भरपूर करून आलतो, त्याच्यामुळं काय वाटलं नाही. संध्याकाळी बिस्किट वगैरे खाल्ले होते, 4 वगैरे वाजता चहा वगैरे पिलो होतो. त्याच्यानंतर काय गाडीतच आहे दिवसभर. आज पण मोबाईल एक मोबाईल, दुसरा काय टाइमपास पण नव्हता. आणि आज एक सबस्क्रायबर आहेत आपले, बहुतेक छोटा पोरगाच आहे. त्यांनी विचारलंय की काका तुम्ही व्हिडिओ बनवताना कुठला माईक वापरता. तर बाळा मी माईक वगैरे नाही वापरत, ते मोबाईलमधूनच सगळं होतं. माईक वगैरे नाही आहे माझ्याकडं, मोबाईलमधूनच डायरेक्ट व्हिडिओ वगैरे रेकॉर्ड करतो. सगळं काय जे करतो ते मोबाईलवरच. एक्स्ट्रा काय माईक वगैरे नाही. ते ब्लूटूथ गळ्यात घातलं होतं 2-3 व्हिडिओमध्ये, त्याच्यामुळं तुला असं वाटत असेल की मी माईक वापरतो का काय. तर माईक वगैरे नाही आहे माझ्याकडं, मोबाईलमधूनच सगळं रेकॉर्ड होतं. तर मित्रांनो आता बघू उद्या तरी आपलं नशीब उजळतं का नाही. उद्या सकाळी ऑफिसला गेल्यानंतर देव करो फक्त तो ट्रान्सपोर्टवाला यायला पाहिजे उद्या तरी, नाही तर फार अवघड परिस्थिती होईल. मग परवा दिवशी शनिवार आहे, मग तर काय खरं नाही. बघूयात आता जे होईल ते आता देवाच्याच हातात आहे. उद्या सकाळी जाऊयात पहिले आणि बघूयात काय होतं ना होतं का नाही. तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ इथं समाप्त करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. शुभरात्री. जय महाराष्ट्र. जय हिंद.